हा संघ खेळतोय आणि भास्करच्या स्मृतींना आठवणींना खरं तर कायम स्मरणात ठेवलं त्या अंजप क्रिकेटने अंजप संघाने आणि भास्कर नावाचं टी शर्ट परिधान करून प्रवीण पतारे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि त्यांच्या साथीला मारुती माळी. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. ऑल दी बेस्ट. गेम इज ऑन. आणि समोर येतं टीम खाड्याचा पाडा ज्यांनी नुकतंच विपक्षी टीमला आपल्या बॉलिंगने फलंदाजांना नमवलं असा संघ आहे. पण दुसरीकडे अंजप संघाच्या बॅटिंगची देखील ताकद आपण पाहिली होती. पहिल्या मॅचमध्ये 35 धावा 2 ओव्हरमध्ये केल्या होत्या अंजप टीमने. आता बघायचं की त्या बॅटिंगची झलक 3 ओव्हरच्या मॅचमध्ये पुन्हा दाखवतील का फलंदाज. गेम इज ऑन. साहिल खाडे आलेत 38 सर्कलच्या बाहेरून षटक इथून सुरू करतोय. पहिला बॉल मारुती माळीचा शॉट ऑन साइडला. शॉट मिड विकेट कडे फिल्डिंग थोडी चुकीची झाली. 1 रन मिळाली. सिंगल रनने सुरुवात झाली. 3 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंग अटॅक साहिल खाडेच आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल रन इथून ओपन झाली. 1 बॉल 1. शॉट प्रवीण पतारेच्या बॅटमधून ऑन साइडला. खेळाडू काऊ फेस वरून आले. घाई केली. थोडासा फंबल झालाय. दरम्यान आणखी 2 धावा मिळतील. स्वर्गीय भास्कर 11 अंजप. फिल्डर खरं तर भरपूर वेगाने आला होता त्यामुळे चेंडू पहिल्या अटेम्प्ट मध्ये पकडता आला नाही. 2 धावा आल्या. 2 बॉल 3. जिंकण्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न असतील कारण ही मॅच क्वालिफायच्या मॅच मध्ये घेऊन जाऊ शकते. शॉट प्रवीण पतारेचा ऑन साइडला. चेंडू मागे आलाय. चेंडूने टर्न घेतला. जणू काही चेंडूने ठरवलं की मला चौकार जायचं नाही आणि तो मागे आला. खरं तर चढ भाग आहे आणि तो चढ भाग असल्यामुळे खरं तर चेंडू टर्न मिळवतो आणि 3 बॉल 5 धावा. प्रवीण पतारेचा हे दोन्ही शॉट जर का अगदी सपाट क्रीडांगण असं ते दोन्ही चौकार असते. 3 बॉल 5 धावा. प्रत्येक बॉलवरती रन्स करतो प्रवीण पतारे. भरपूर एनर्जी लावावी लागते. स्टॅमिना भरपूर आहे प्रवीणमध्ये आणि आता त्याचे शॉट देखील या मॅचमध्ये ते गरजेचे आहेत. 3 बॉल 5. साहिल टू प्रवीण. समोर होता धीम्या गतीचा चेंडू. गती कमी केली होती या चेंडूवरती. थोडा स्लो होता चेंडू. शेवटच्या मोमेंटला साहिलने रिलीज करताना खरं तर फलंदाजाने जर का गोलंदाज शेवटच्या मोमेंटला चेंडू रिलीज करतोय ते ओळखलं ना तर कुठलाही फलंदाज असो कुठलाही गोलंदाज असो त्यांच्यामधील परफॉर्मन्स चांगलाच होईल. शॉट आलाय प्रवीण पतारेच्या बॅटमधून ऑन साइडला. ठोकलाय षटकार. पॉवर ऑफ प्रवीण पतारे. सिक्सर आलाय. स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम खाड्याचा पाडा टीमच्या सुसाट वेगाने ज्या टीमने खरं तर गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजीला आता उद्ध्वस्त करत असताना 5 चेंडूमध्ये रन्स ठोकल्यात 11. 5 बॉल 11. स्वर्गीय भास्कर अंजप संघाचे भरपूर पाठीराखे आलेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये 11 धावा आहे. साहिल खड्यावरती आता आक्रमक रवैया स्वीकारलाय या अटॅकिंग बॅटिंगने. सध्या 11 धावा आहेत. लास्ट बॉल आहे. समोर स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. स्वर्गीय भास्कर अंजप टीमची टोटल आहे पहिल्या ओव्हरमध्ये विदाऊट लॉस 11 धावा. मारुती माळी प्रवीण पतारे दोघांनी आतापर्यंत चांगला खेळ खेळलेला. आंबोट टीम आणि नसरापूर टीम यामध्ये मॅच होईल. नसरापूर संघ इथे उपस्थित झालेले या टीमचं सहर्ष स्वागत. अंजप संघ पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा इथे करतोय. आंबोट संघाशी कॉन्टॅक्ट करा. आंबोट संघ कुठे आलाय याची आपण खात्री करा. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आलेल्या. 3 ओव्हरमध्ये जर का 30+ स्कोर झाला तर स्वर्गीय भास्कर अंजप संघासाठी ती एक मजबूत धावसंख्या राहील. भरपूर चांगले बॉलर त्या टीमकडे आहेत. व्यासपीठावरती प्रचंड गर्दी आमच्या पाहुण्यांची सपोर्टरची आणि इथून मार्केवाडी ट्रॉफीची ही भव्यता शेवटच्या डेमध्ये फायनल अंतिम डेमध्ये ही स्पर्धा आणि मारुती माळी चौकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल. गती भरपूर होती. मारुती थोडासा बॅटचा फेस लेट ओपन केला कारण चेंडू तोपर्यंत निघून गेला होता त्यामुळे बॅटची मुवमेंट फार महत्त्वाची आहे. मारुती माळीने जर परफेक्ट योग्य टाइमला बॅटची मुवमेंट केली
तर नक्कीच त्यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा ती चौकारांची हॅट्रिक घेऊ शकते जी पहिल्या राऊंडमध्ये आली होती. ड्राईव्ह केलं, समोर ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफकडे चेंडू चालला. एक सिंगल रनने धावफलक पुढे जाईल, 12 धावा. आता हरीश या बॉलरला सामना करायचा आहे फलंदाज प्रवीण पतारेचा. प्रवीण पतारे नामी काफी, भरपूर स्पर्धा खेळला आणि प्रत्येक कर्जत तालुका असो किंवा आसपासचा एरिया असो त्या प्रीमियर लीग मध्ये आवर्जून खेळणारा खेळाडू म्हणजे प्रवीण पतारे. त्याच्या बॅटमधून ऑन साइडला स्ट्रोक आलाय, डीप स्क्वेअर लेग वरून खेळाडू केतन पुढे सरसावला. तोपर्यंत चेंडू हातात आला नाही आणि 2 धावा मिळाल्या स्वर्गीय भास्कर लिलोन अंजपला. स्ट्राईक आली आहे प्रवीणकडे, रन्स वाढल्यात, 14 धावा 3 बॉल नंतर. आता गोलंदाजावरती थोडं प्रेशर नक्की असेल हरीशवरती, कारण प्रवीण पतारे जो का मैदानावरती राहिला तर 1 साइड बॅटिंग करू शकतो असा धुवाधार फलंदाज आहे आणि गोलंदाज हरीश आहे. हाफ ट्रॅकर होता, टप्पा पडल्यानंतर नागेश दिघे थोडेसे आश्चर्यचकित आहेत. 4 बॉल समाप्त झाले, धावा संख्या ती 14. 4 बॉल 14. चार बॉल 14. पहिलीच बॅटिंग सुरू आहे. हरीशचा हा चेंडू व्हाईट बॉलची उद्घोषणा. 1 रन ऍड होईल, 15 धावा. सेकंड राऊंडचा सामना आहे, 3च ओव्हरची मॅच आहे. 4 बॉल नंतर 15 ही धावा संख्या स्वर्गीय भास्कर लिलोन अंजप टीमची. अंबोट टीम इथे आपण उपस्थित असाल तर आपणही रिपोर्टिंग करा. प्रवीणच्या बॅटमधून निघालेला स्ट्रोक, उंचावे चेंडू, 2 खेळाडू कॅचसाठी इंटरेस्टेड आहेत. स्वतः गोलंदाजाने कॅच कंप्लीट केली आणि विकेट आली. प्रवीण पतारे आउट. पाच बॉल कंप्लीट, धावा संख्या 15 आणि नवीन बॅट्समन रोहित चाललाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन उगवता सितारा अंजप क्रिकेटचा रोहित मिनमिने. 1 बॉल बाकी हरीशचा, 15 धावा आहेत. सुरुवात चांगली झाली होती 11 धावांनी. यावर मध्ये स्कोर थोडा दबला गेला तो हरीशच्या बॉलिंगने. 1 बॉल बाकी आणि रोहित समान वयोगटाचे आता हे खेळाडू आहेत. तोडीस तोड उत्तर देण्यासाठी रोहितला मैदानावरती इन्व्हाइट केलंय, कारण त्याच्याकडे आक्रमक शॉट असतात आणि युवा जोश आहे. बॅट ब्रश कॅच ड्रॉप झाली, मागे चालला चेंडू चौकाराच्या दिशेने. चेंडूची वाटचाल बघायचं, अडवला जाईल का आणि चेंडू सीमा पार. चौकार मिळेल स्वर्गीय भास्कर लिलोन अंजपला. 2 ओव्हर इथून कंप्लीट होताना रन्स पोहोचल्यात स्वर्गीय भास्कर अंजप संघाची. टोटल धावा 19. 2 ओव्हर 19. आणखी 1 ओव्हर किमान 11 तरी हव्यातच. 30चा आकडा थोडा सेफ वाटेल बॉलिंग करताना. नागेश दिघे खाड्याचा पाड्याचे कर्णधार आहेत, ॲग्रेसिव्ह कॅप्टन आहेत, जे नेहमी आपल्या युवा खेळाडूंना सांगत असतात की कुठे तुमची मिस्टेक झाली, कुठे तुम्हाला कसं खेळायचं आहे. आणि इथून आज चौकार अडवावा अशी त्यांची नक्की इच्छा होती, पण 19 धावा आल्यात. आता शेवटची ओव्हर आहे ती सतीशकडे. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. प्रत्येक स्पर्धेमध्ये 3rd ओव्हर फिक्स सतीशकडे आणि तो सतीश आता आलेला आहे. समोर येतो मारुती माळी. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं ऑन साइडला. साहिलकडे एका टप्प्याने चेंडू केला आणि 1 रनने 20 धावा. 20 धावा आहेत. रोहितकडे स्ट्राईक आली. टीम खाड्याचा पाडा. सतीश आले. सतीशवरती शेवटच्या ओव्हरमध्ये आता बॅटिंग सुरू आहे. ताकद तर भरपूर लावतोय रोहित, पण कनेक्शन नाहीये. 20 धावा, 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलमध्ये किमान 10 तरी हव्यातच, कारण 3 ओव्हरची मॅच. या मैदानावरती स्कोर मागच्या 7 ते 8 मॅचेसमध्ये तेवढा नाहीये, त्यामुळे लो स्कोर मॅचेस सुद्धा शेवटपर्यंत गेलेले आहेत. कालही 9 बॉल 7 धावसंख्येची मॅच 1 बॉल 1 पर्यंत आली होती. त्यामुळे जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा आता टीमच्या टोटलमध्ये ऍड कराव्या लागतील रोहित आणि मारुतीला. 2 बॉल 20. शॉट भारी मारला रोहितच्या बॅटमधून, चेंडू भिरकावला सीमारेखा पार. रोहित मिनमिनेचा षटकार.
अंजपचा नवीन यंग टॅलेंटेड बॅटर बेंडू मिनमिने यांचा सुपुत्र रोहित मिनमिने ठोकतो षटकार. साइड स्क्रीनच्या मागे बघा, खुश झालाय आमचा दादा बेंडू, मारलाय तो रोहितने चेंडू. षटकार. धावसंख्या 26. भरपूर आनंद आहे वडिलांच्या चेहऱ्यावरती, कारण रोहितने काय सिक्सर मारलाय. जणू काय वारंवार हा शॉट बघावा. 3 बॉल 26, अजून 3 बॉल बाकी आहेत. रोहितने अजून 3 बॉलमध्ये 2 जर का लगावले तर चांगली टोटल बनेल. पुन्हा एकदा ताकद लावली होती, अंदाधुंद फटकेबाजी, नो चान्स. 4 बॉल 26. 4 बॉल 26. 2 बॉल आहेत, 2 बॉल आहेत. एका हिटसाठी एफर्ट्स नक्की आहेत. षटकार चौकारने धावा फ्लाय होतात. 4 बॉल 26. बॅटची कडा आणि विकेट. रोहित आउट. 1 बॉल बाकी आहे. 26 धावा ऑन बोर्ड आहेत. एक षटकार मारला रोहितने, त्यानंतर 2 बॉल डॉट आले, विकेट एक आले आणि 1 बॉल आता फक्त बाकी आहे. चांगली बॅटिंग तो करत होता. 10 धावा त्याने केल्या. वेगवान बॅटिंग त्याने केली. 26 धावा, 1 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज संभाजी पथारे सर. 1 बॉल फक्त बाकी आहे आणि आता तो शेवटचा बॉल फेस करतील संभाजी पथारे सर. समोर सतीश आहेत खाड्याच्या पाडाचे. लास्ट बॉल आणि लास्ट बॉल वरती देखील रन नाहीये. षटक कंप्लीट. 3 ओव्हर कंप्लीट. रन झाले 26. टार्गेट आहे खाड्याच्या पाडाला 27. अंबोट टीमचे कॅप्टन आणि नसरापूर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. जो कॅप्टन वेळेवरती उपस्थित नसेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. टीम नसरापूर आणि त्याचबरोबर टीम आंबोट. सत्तावीस लक्ष ठेवण्यात आलंय. चला आंबोट टीम कॅप्टन आणि नसरापूर टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. जो कर्णधार इथे उपस्थित असेल त्याच कर्णधाराला विपक्षी टीमवरती पेनल्टी मागण्याचा अधिकार असेल. जर का दोन्ही बरोबर समान त्याच वेळी उपस्थित झाले तर मात्र आयोजकांचा त्या ठिकाणी निर्णय महत्त्वाचा असेल. चेंडू पाठवा. 1 चेंडू अजून पाठवा. 27 टार्गेट आहे. नसरापूर आणि आंबोट या 2 संघाचे कॅप्टन टॉस साठी येतील. 27 धावा देखील चांगली टोटल आहे. या मैदानावरती गोलंदाजांची बाजू मजबूत राहिलेली आहे. तर पुढील मॅचचा टॉस आपण किरण दादांच्या शुभ हस्ते. किरण दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. आंबोट टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि नसरापूरचे देखील कॅप्टन आलेले आहेत. तर दोन्ही कर्णधारांच्या दरम्यान आपण नाणेफेक करतोय. किरण दादा आपण पुढे या. किरण दादा. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. टीम आंबोट आणि त्याचबरोबर टीम नसरापूर. कोण टॉस मागणार याची चर्चा आहे. चापा कॉल आहे आंबोटचा आणि टॉस जिंकलाय आंबोटने. 4 ओव्हरची मॅच डिसिजन पेंडिंग आहे. नसरापूर दोन्ही कॅप्टन आयोजकांशी आपण संपर्क साधा. 27 टार्गेट. 27 लक्ष आणि लक्ष आहे दोन्ही टीमचं क्वालिफायच्या मॅचकडे. मार्केवाडी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायचं तर हा सामना जिंकून पुढचा टप्पा गाठावा लागेल.
मॅचला इथून सुरुवात झाली. दुसऱ्या रनचा कॉल, रनआउटची चान्स बनली आणि चेंडू हातात येईल, फेक होईल तोपर्यंत धावा 2. 1 होती तिथे 2. आधीच फलंदाजांना रनसाठी ताकद लावावी लागते, तिथे अशा 2 धावा दिल्यात स्वर्गीय भास्कर लिओन अंजपने. बाईच्या स्वरूपातल्या, लेग बायच्या स्वरूपातल्या त्या धावा आहेत. 2 धावा. 27चं टार्गेट. गोलंदाज तयार प्रवीण पतारे. बॅटची कडा आणि विकेट. फर्स्ट विकेट गॉन. सतीश हॅज टू डिपार्ट. विकेट आली आहे. काढाचा पाडा टीमला देखील आम्ही थांबू शकतो हे दाखवलंय सध्या पहिल्या ओव्हर मध्ये प्रवीण पतारेने. जयेश चाललेत. खरं तर खाड्याचा पाडा टीम, या टीमने मालेगावच्या विरोधात खेळलेली मॅच, तो पराभव आजही आठवत असेल. लो स्कोअर मॅच होती पण मॅच तिथे फसली होती. आता पुन्हा लो स्कोअर मॅच आहे. प्रवीण पतारेने विकेट घेतलेली आणि जयेश आलेत नवीन बॅट्समन. जर का अशा 2, 4 ते 5 फलंदाजांना जर का आउट केलं तर मात्र हा प्रवास थोडा कठीण होईल खाड्याचा पाडासाठी देखील. सतीश परतलेत. आता जयेश आहेत आणि जयेशच्या बाजूला आहेत ते मात्र साहिल खाडे. 2 बॉल 2. 9चा रिक्वायर्ड रन रेट आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 9 धावा करायच्याच आहेत. खोलात होता समोर आहे खेळाडू अनिल मिनमिने. रनआउटची संधी. आता चेंडू स्टंप वरती लागला आणि विकेट. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. जयेश देखील मैदानावरती गेल्या पावली परत आलाय. घाई केली फलंदाजांनी रन्स घेण्यासाठी, अति घाई संकटात नाही आणि फलंदाज जयेश मात्र तंबूमध्ये येईल आणि करण डायरे यांची आम्ही वाट पाहत होतो, आमचे या स्पर्धेचे ऑफिशियल अंपायर. ग्रामस्थ मंडळ मार्केवाडी आणि ग्रामस्थ मंडळ धुळेवाडी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण स्टेजवरती या. स्टेजवरती आसनं सवून आपण ही स्पर्धा पहा. विकेट महत्वाची होती. 3 बॉल 2 धावा 2 विकेट आलेले आहेत. आणि आता साहिल खाडे. आता हुकमाचा एक्का साहिल खाडे. त्याच्या विकेटसाठी ट्रॅप. वेगवान वेगवान चेंडू होता प्रवीण पतारेचा. 1 फॉर दी ओव्हर देण्यात आलाय पंचांकडून. 1 फॉर दी ओव्हर पंचांकडून. यस पंचांचा निर्णय. यस खेळाडू शांतपणे आपण चर्चा करा. शांतपणे खेळाडू चर्चा करतील. अंपायर दोन्ही आहेत, दोन्ही पंचांमध्ये चर्चा होईल, सल्ला मसलत होईल. बघा बाकी खेळाडूंनी कोणी जास्त चर्चा करू नका. पंच आहेत आणि त्यांचा निर्णय आज महत्वाचा असेल. शांतपणे एक प्लेयर आपण अंपायरशी चर्चा करा. चला आता इथून पुढील चेंडूकडे प्रवीण बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतील. चला इथून पुढे मॅच इथून कंटिन्यू राहील. 4 बॉल 2च धावा आहेत. प्रवीण पतारेच्या गोलंदाजीने विपक्षी टीम खाड्याचा पाडा आलेला देखील आता फलंदाजीला इथून थोडा ब्रेक लावलाय तो प्रवीण पतारेने. 4 बॉल 2. खुलात होता बॅटबॉल झालाय. रन नाहीये. 5वा चेंडू डॉट बॉलची शृंखला कंटिन्यू ठेवली आहे प्रवीण पतारेने. साहिल खाड्याच्या विरोधात देखील रन्स दिलेल्या नाहीयेत. 5 चेंडू 2 धावा. 5 बॉल 2. 27 धावांचं टार्गेट आहे. 5 बॉल मध्ये 2 आलेले आहेत. शेवटचा बॉल आणि षटक इथून कंप्लीट झाले. फक्त 2 धावांचं षटक टाकलं प्रवीण पतारेने. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी रन्स हव्यात 25. 12 बॉल 25. आंबोट टीमने टॉस जिंकलेला आहे. ऋतिक आपला निर्णय कळवा. नसरापूर संघ आपल्या डिसिजनची वाट पाहतोय.
थँक्यू सो मच. आणि जिंकण्यासाठी धडपड आता दोन्ही टीमची आहे. 12 बॉल 25 ची गरज आहे. 12 बॉल 25. चर्चा भरपूर रंगतीये की आता हे षटक कोणाकडे असावं. 12 बॉल 25 धावसंख्येची गरज आहे. सामना आता पूर्णपणे दोन्ही टीमकडे. अजूनही मॅच कोणाकडे झुकलेली नाही पहिल्याच ओव्हरमध्ये. 12 बॉल 25. चर्चा भरपूर रंगते. प्रवीण पतारेने 2च धावांची ओव्हर टाकली. विकेट त्याने कमावली. साहिल खाडे जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत टीम स्वर्गीय भास्कर अंजप संघाला देखील माहिती आहे की जर का ही जोडी आउट केली तर मात्र मॅच आपल्या ताब्यात येऊ शकते. 12 बॉल 25. कंपल्सरी चेसिंग आहे. 12 बॉल 25. पहिलाच बॉल. वाह वोडा कॅच. एका हाताने कॅच पकडली. अफलातून कॅच. अप्रतिम. वोडा स्पेक्टॅक्युलर कॅच बाय दी फिल्डर अनिल मिनमिने. सुपर्ब कॅच. थांबला तो. त्याने बघितलं की किती हाईटने चेंडू आहे. जंप घेतली आणि खरं तर ही उडी अनिल उडी आता अंजप संघाची. जेव्हा कधी आता अंजप संघाची उडी येईल ना तेव्हा ती अनिल उडी म्हणून फेमस होईल. खतरनाक. या कॅचसाठी स्वप्नील शेठ कांबरी युवा उद्योजक यांच्याकडून अनिल मिनमिनासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. म्हणजे आजचा दिवस सुरू व्हावा आणि माझ्या अकाउंटमध्ये स्वप्नील शेठ कांबरी यांचे 500 रुपये यावे आणि त्यानंतर अनिल मिनमिनाच्या अकाउंटमध्ये देखील 200 रुपये. अनिल व्हेरी गुड कॅच. खतरनाक कॅच होती. अंजपची अनिल उडी इथे विकेट मिळवून देते. 11 बॉल 25. नवीन बॅट्समन उतरलेत. समोर मारुती माळी आहे. विकेट किपरकडे चेंडू आहे. डॉट बॉल. प्रेशर बनवलंय. फलंदाजांना थांबवलंय. या गोलंदाजीनं मारुती माळी अष्टपैलू 40+ खेळाडू आता पकड बनवली आहे स्वर्गीय भास्करी लोण अंजपने. 10-25. टप्पा समोर आहे. मिड ऑफ कडे रुपेश जोगळे होता त्या ठिकाणी. 9 बॉल 24. साहिल खाडे. प्रेशर वाढत गेलं की मग कितीही कॅलिबरचा प्लेअर असू दे त्याच्यावरती दडपण असतं. 9 बॉल 24 ची गरज आहे. विकेट किपर क्लोज टू द स्टंप आहेत. फलंदाजाला पुढे पाऊल देखील टाळू देणार नाही अशी रणनीती आखली आहे. संभाजी पथारे होते. फिल्डिंग थ्रो. एकच रन. 8 बॉल 23. 8 चेंडू 23 धावा. मॅच मध्ये फलंदाजांवरती प्रेशर बनवलंय गोलंदाजीने. गोकुळ डायरे यांचं आगमन झालेलं आहे. गोकुळ डायरे आपलं सहर्ष स्वागत. आपण स्टेजवरती या गोकुळ. 8 बॉल 23. शरीरावरती लागलाय. शरीर भेदी आहे. 1 रनचा कॉल. 7 बॉल 22. 1 रन. 1 रन ऍड होईल. 7 बॉल 22. सात बॉल 22 रनची गरज आहे. साहिल खाडे स्ट्रायकर आणलाय. विकेट किपर स्टंपच्या अगदी जवळ आणलाय. प्लॅनिंग थोडं चेंज होतं अंजप टीमचं. कॅच हवेत आहे. पकडले कॅच प्रवीण पथारेने. साहिल खाडेची मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. सामना पोहोचला शेवटच्या ओव्हरमध्ये. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत. 6 बॉल मध्ये 22. खतरनाक मॅच रंगतीये. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. खतरनाक बॉलिंग झाली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रवीण गेलेत. खाड्याचा पाडा संघाचा स्ट्राइक वरती असणारा फलंदाज
ज्याच्यावरती जबाबदारी आहे. टी शर्टचा जर्सी नंबर 1 आहे. बॅटिंग आता 1 नंबरची करायची. 6 बॉल 22. अनिल मिनमिनेच्या हातामध्ये. ज्या अनिल उडीने विकेट कमावली त्या अनिल मिनमिनेच्या हातामध्ये आता विजयाचं पूर्ण सूत्र आहे. 6 बॉल 22. पहिला बॉल, पहिला चेंडूची फेक. पहिला चेंडू अनिल मिनमिनेचा वाईट बॉल इथून टाकलाय. 6 बॉल 21 ची गरज आहे. धावा भरपूर आहेत गोलंदाजाकडे. प्रेशर सध्या दोनही टीमकडे. अजूनही याही परिस्थितीमधून काढाचा पाडाही जिंकू शकतो आणि अंजप संघ देखील जिंकू शकतो. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये 6 बॉल भरपूर असतात. 6-21 ची गरज आहे. पहिलाच बॉल चेंडू चाललाय सीमा पार. खेचलाय फलंदाजाने चौकार. आता 5 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. अंजप संघ पाठीराखे प्रार्थना करतायत की 2 बॉल अनिलचे डॉट येऊ दे आणि काढायचा बाडा प्रयत्न करतो की प्रत्येक बॉल वरती शॉट येऊ दे फलंदाजाचा. 5 बॉल 17. पाच बॉल 17. शॉट समोर मारलाय. मिड ऑफ मधून चेंडू गेलाय. दुसरीचा इंटरेस्ट दाखवलाय. रनआउटची चान्स आहे. थ्रो स्ट्रायकर एंड कडे. टप्पा चुकलाय. रन कंप्लीट झाल्या 2. 4 बॉल 15. बघा आपण एका कॅमेरा सही स्पर्धा खेळतोय त्यामुळे आमचे अंपायर ऑफिशियल देखील आहेत. 4 बॉल 15 ची गरज आहे. आंबोटचे कर्णधार ऋतिक आपण स्टेजच्या समोर या. बंटी माळी यांचे संपर्क साधा. अपील जोरदार आहे. जोरदार अपील आहे. रनआउटची चान्स पकडलेली आहे. एक रन ऍड झाली. 4 बॉल 14. चार बॉल 14 ची गरज. अनिलचा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. आता 3 बॉल 14. महत्वाचा बॉल आता यानंतरचा. मॅच डिसाइडर बॉल. 3 बॉल 14 ची गरज आहे. स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघ. अनिल मिनमिने इथून फलंदाज प्रवीण. जिंकायचं 3 बॉल 14. अनिलचा चेंडू विकेट किपरच्या हातात आणि फलंदाज इथून आउट. रन आउट. 2 बॉल 14. 3 ओव्हर 27 धावा. लक्ष फक्त 9 धावा ओव्हर होत्या आणि काढाचा बाडा टीमची बॅटिंग लाईन सुरुवातीच्या फलंदाजांचा जो परफॉर्मन्स होता तो प्रेशर घेऊन आला आणि अनिल उडीने ती विकेट आली आणि त्यांचा सामना बदलला. खरं तर बॅटिंग चांगली झाली. बॉलिंग चांगली झाली. 2 बॉल अजून बाकी आहेत. जर का अनिलचा एखादा नो बॉल आला किंवा वाईट चौकार गेला तरी मॅच फिरेल काढाचा पाडाकडे. आणि अंजप संघाला माहिती आहे की अनिल मिनमिने म्हणजे आपल्या संघाचा भरपूर प्रॅक्टिस करणारा बॉलर आहे. एक फिल्डर मागे लावण्यात आलाय. 2 बॉल 14. एक महत्वाचा चेंडू. एक चेंडू क्वालिफाय मॅच मध्ये एंट्री होईल अंजप संघाची. हवेत आहे. कॅच ड्रॉप आणि चेंडू बाउंड्री पार गेलाय. जिथे कॅच व्हायला हवी तिथे चौकार गेला. 1 बॉल 10. अजूनही आपण सांगू शकत नाही. नो बॉल आला तर सामना बदलू शकतो. 1 बॉल 10. फिल्डर असून फायदा झाला नाही. जिथे स्लीपर मध्ये देखील खेळाडू होता आणि मागे खेळाडू असून देखील चौकार गेलाय. करता जर का सामना 1 बॉल 4 असता तर खाड्याचा बाडा संघाने जल्लोष केला असता. 1 बॉल 10. शेवटचा चेंडू जोपर्यंत क्रिकेटच्या मैदानावरती पडत नाही तोपर्यंत आपण जिंकलो असं म्हणू शकत नाही. 1 बॉल 10. अनिल मिनमिने गोलंदाजी मार्कवरती सज्ज. शॉट. मारुती माळी इथून कॅच ड्रॉप. सामना संपलाय. जिंकलाय तो मात्र स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच
अनिल उडी, अनिल मिनमिने ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 200 रुपयाचा कॅश प्राइज मार्केवाडीचे युवा उद्योजक स्वप्नील शेठ कांबरी यांच्या वतीने आणि अनिल मिनमिनेला मॅन ऑफ द मॅच आणि स्वप्नील शेठ कांबरी यांच्या शुभ असे ते 200 रुपये आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण अनिल मिनमिनेला प्रदान करतोय. आंबोट टीम डिसिजन ऋतिक आपण स्वीकारला असेल. अनिल मिनमिनेला आम्ही इन्व्हाइट करतो. अनिल आपण यावर 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि सोबत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. अंजप टीमने क्वालिफाय मॅचमध्ये एंट्री मिळवलेली आहे आणि अनिल मिनमिने यांना ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतोय. सॉलिड कॅच पकडली साऊथ आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स ज्यांनी फिल्डिंगमध्ये 7 कॅचेस पकडल्या, मॅन ऑफ द मॅच कमावली. आता अनिल मिनमिने 1 कॅच, अनिल उडी आणि अनिल आपल्या सुपुत्र लवकर ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण कलेक्ट करा. 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील